कधी कधी मनाचा हळवेपणा, प्रेमाचा हात डोक्यावर फिरला की लगेच दिसतो. तो डोळ्यातील भरलेल्या पाण्याच्या रूपाने. असंच आज शाळेत घडलं होतं. काल दुपारून मंथन शाळेत आला नव्हता. कारण मंथन कुठेतरी गावाला जाणार होता. मुंबईला जायचं म्हणून सरांना तोऱ्याने सांगत सुट्टी मागून गेला होता. पण चित्र मात्र वेगळंच होतं. त्याच्या वडिलांनी 15 दिवसापासून त्याला सांगितलं होतं की मी तुला माझ्यासोबत मुंबईला नेणार. खूप खुश होता मंथन. आणि आज वडिलांनी दुपारून सुट्टी काढून घरी ये, मग संध्याकाळी निघू असं सांगितलं होतं. पण प्रत्यक्षात वडील सकाळीच मंथन शाळेत आला तेव्हा निघून गेले होते. मंथनने आज शाळेतील खिचडी पण घेतली नाही की खाल्ली नाही. आणि मित्रांना जाण्याची खुशी सांगत पळत वाऱ्यासारखा घरी पोहोचला. पण वडील तर निघून गेले होते. मंथनने सगळं घर डोक्यावर घेतलं होतं. तेवढ्याच आवेशात आई त्याला पकडून खूप मारत होती. ही बातमी वाऱ्यासारखी शाळेत पोहोचली. मंथन आईलाही ऐकत नव्हता. तेवढ्याच ताकदीत आई त्याला ओढत होती आणि रट्टे देत होती. कारण मध्ये असंच असतं, मुलांचा आरडाओरडा आणि आईचा मारा. दुसऱ्या दिवशी कोण मंथन, त्याला मला पाहायचं होतं. आपला वर्ग सोडला की दुसऱ्या वर्गातील काही मोजक्या मुलांची नावं माहीत असतात. नाव माहीत नसलेल्या पण चेहऱ्याने विद्यार्थी ओळखू शकते असा मंथन होता. मी वर्गात गेले. खिडकीपाशी डोळे सुजून बसलेला